मागील 12 महिन्यांपासून प्रलंबित असलेल्या राज्यातील हिंद केसरी, महाराष्ट्र केसरी त्याचबरोबर राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय वयोवृद्ध पैलवान खेळाडूंच्या मानधनाचा विषय लाल फितीमध्ये अडकला होता। यासाठी वस्ताद पैलवान गोलमेज परिषदेचे मुख्य संयोजक पैलवान संग्राम कांबळे यांनी राज्याचे क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे यांची मंत्रालयात भेट घेऊन त्यांना निवेदन दिलं होतं। याशिवाय वस्ताद पैलवान गोलमेज परिषदेचं आयोजन करून त्यामध्ये सुद्धा ही मागणी लावून धरली होती। या मागणीला यश आलं असून खेळाडूंच्या मानधनाचा प्रलंबित विषय महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा विभागाकडून मार्गी लावण्यात आलाय। या अंतर्गत 1,38,57,500 रुपये इतकी रक्कम राज्यातील खेळाडूंच्या खात्यावर लवकरच जमा करण्यात येणार आहे। यामध्ये राज्यभरातील एकूण 108 खेळाडूंचा समावेश आहे। त्यात 17 कोल्हापूर जिल्ह्यातील आहेत। महाराष्ट्रातील सर्व जे पैलवान आहेत, खेळाडू आहेत, त्यांच्या नावाची ही लिस्ट, त्यांच्या नावावर हे निधी 12 महिन्याचा म्हणजे 1 वर्षाचा निधी हा त्यांच्या अकाउंटवर आता टाकण्यात येणार आहे। तर यावेळी मानधन हे प्रत्येक महिन्याचं हे 15,000 रुपये अशाप्रमाणे 12 महिन्याचं 1,80,000 रुपये या पद्धतीनं त्यांच्या खात्यावर समाविष्ट करण्यात येणार आहे। तर आपल्या मागणीची तात्काळ दखल घेऊन त्यांचं मानधन हिंद केसरी पैलवानांचं आणि महाराष्ट्र पैलवानांचं मानधन वाढवल्याबद्दल क्रीडा शासनाचं व क्रीडा मंत्र्यांचं, क्रीडा अधिकारी मॅडमांचं, क्रीडा आयुक्तांचं यांचं विशेष आभार मानतो। या यशानंतर आनंदोत्सव साजरा करत कोल्हापूर जिल्हा क्रीडा अधिकारी निलिमा अडसूळ यांचा सत्कार करण्यात आला। यावेळी आशियाई सुवर्णपदक विजेते आणि उपमहाराष्ट्र केसरी पैलवान रवींद्र पाटील, क्रीडा अधिकारी अरुण पाटील, पैलवान कुलदीप कांबळे, चंद्रदीप कांबळे, सचिन राठोड, पैलवान दत्तात्रय ठाणेकर आदी उपस्थित होते।